नमस्कार मित्रांनो, अनुभवश्रीमध्ये सर्वांचं स्वागत। अनुभवश्रीच्या स्ट्रॅटेजिकच्या अत्यंत महत्त्वाचा आणखी एक टॉपिक बघूयात आपण, तो म्हणजे भारतातील जेवढे पण महत्त्वाचे विविध क्रांती आहेत ते क्रांती आपण बघूयात। बघा, पेपरला खूप वेळेस एक स्ट्रॅटेजिकचा एक टॉपिक आहे, तो म्हणजे क्रांती। आता प्रश्न कसे विचारतात, तर कोणतेही एखादं उत्पादन असू द्या तर त्याचा संबंध कोणत्या क्रांतीशी आहे असं विचारतील, किंवा असं देखील विचारू शकतात तर बदामी क्रांतीचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे, किंवा जो काही तुमचं ग्रीन गोल्ड रिव्होल्यूशन आहे, ओके, हरित सुवर्ण क्रांती किंवा सुवर्ण क्रांती, मत्स्य क्रांती, भरपूर क्रांती आहेत, 25 जवळपासच्या आसपास क्रांती आहेत। या सगळ्यांचा एक कंबाईन करून मी आपल्या भेटला हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। ओके, बघा मग भारतातील विविध क्रांती ज्याच्यासाठी, आणि हा जो काही टॉपिक आहे तो एका स्ट्रॅटेजिकमध्ये मोडतो आणि सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील असू द्या किंवा केंद्र सरकारच्या असू द्या, संपूर्ण भारतातील जेवढे पण स्पर्धा परीक्षा होतात मग ते सगळ्या परीक्षेसाठी उपयुक्त असणारा असा हा व्हिडिओ आहे। ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूयात आपण। बरेचसे जवळपास 20-25च्या आसपास मी क्रांती कव्हर करणार आहे। या टॉपिकच्या बाहेर जर क्रांतीवरचा एकही क्वेश्चन सिंगल जरी आला तरी तुम्हाला म्हणजे येणारच नाही मुळात, पहिली गोष्ट, बरोबर का। प्रत्येक पॉईंट कसाही विचारू द्या, आपल्या या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे। काही वेळामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला समजूनच जाईल। चला, आणि हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या इतर मित्रांना देखील या व्हिडिओचा फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील कळावा असं वाटत असेल तर अनुभव स्टडीचं गुगल प्ले स्टोरवरील आपलं ॲप आणखी महत्त्वाचं, आणि आपलं जो काही यूट्यूबचं चॅनल आहे अनुभव स्टडीचं, ज्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल, तुमच्या इतर मित्रांना देखील सांगा नक्कीच। ओके, चला सुरू करूयात आपण। विविध क्रांती अशा पद्धतीचं हे नोट्स बनवलेलं आहे। ह्या नोट्समध्ये जेवढे पण मी अतिरिक्त पॉईंट सांगितलेत ते पॉईंट आपण अगोदर बघूयात, त्याच्यानंतर मग लास्टला रिव्हिजन म्हणून एकाच तक्त्यामध्ये जेवढे पण सगळेचे सगळे क्रांती आहेत हे सगळं मी तुम्हाला दाखवून देईन, कधी शेवटच्या म्हणजे लास्टच्या पॉईंटला। परंतु त्याच्यापूर्वी आपण सगळं डिटेलिंग बघणं गरजेचं आहे। पहिला क्रांती बघा, पहिला क्रांती खूप महत्त्वाचा आहे, तर तो म्हणजे हरित क्रांती। ओके, हरित क्रांती खूप महत्त्वाची क्रांती आहे, आणि हरित क्रांती ज्याला आपण काय म्हणतो ग्रीन रिव्होल्यूशन असं म्हणतो, जे खास करून कोणत्या क्षेत्राशी संबंधित होतं असं जर विचारलं तर ते आहे कृषी क्षेत्राशी, आणि त्यातल्या त्यात जर कृषी क्षेत्र कुठलं असेल जास्तीत जास्त तर त्या गहू, ओके, गव्हाशी संबंधित ही क्रांती आहे। ओके, त्यातल्या त्यात गव्हाचं उत्पादन जास्तीत जास्त वाढलेलं आहे या हरित क्रांतीच्या माध्यमातून। मग आता हरित क्रांतीविषयीचे तीन अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन तुम्हाला इतरत्र कधीही विचारू शकतील, IMP नोट करून ठेवायचं आहे। त्याचे म्हणजे जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? संपूर्ण जगामध्ये हरित क्रांती ज्यांच्या नावानं म्हणजे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात फुलली तर ते व्यक्ती आहेत नॉर्मन बोरलॉग। लक्षात ठेवायचं नाव नॉर्मन बोरलॉग नावाचे एक व्यक्ती होते। ह्या नॉर्मन बोरलॉग यांना म्हणतो आपण जागतिक हरित क्रांतीचे जनक। इथपर्यंत माहिती कळाली। आता भारताकडे या। मग भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक कोण असतील? भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत M.S. स्वामीनाथन। ओके, M.S. स्वामीनाथन खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व, स्वामीनाथन यांना म्हणतो आपण भारतीय हरित क्रांतीचे जनक। यांच्या व्यतिरिक्त मग महाराष्ट्रामध्ये देखील हरित क्रांती झाली, बरोबर। मग महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर ते होते वसंतराव नाईक। वसंतराव नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देखील होऊन गेलेले आहेत, आणि वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत। आणि महाराष्ट्रामधील जी हरित क्रांती होती त्याचा विशेष संबंध आहे ज्वारी या पिकाशी। ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी हरित क्रांती झाली ती ज्वारीशी संबंधित आहे, आणि संपूर्ण भारतामध्ये जी काही हरित क्रांती झाली तर ती आहे गव्हाशी संबंधित, बरोबर। आणि राष्ट्रीय किंवा केंद्रीय ज्वारी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी येतं तर ते हैदराबाद या ठिकाणी। चला, पहिला पॉईंट आहे तुम्हाला हरित क्रांती समजलेली असेल। पुढचा पॉईंट बघा, महत्त्वाचा आहे धवल क्रांती। धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती असं देखील आपण याला म्हणूयात। व्हाईट रिव्होल्यूशन हे खास करून आहे दुधाशी संबंधित, दुग्ध उत्पादन वाढावं म्हणून ही क्रांती 1970च्या आसपास ही क्रांती आणण्यात आली आहे। कधी? 1970च्या दशकामध्ये, ज्यावेळेस दुधाचा महापूर योजना आणण्यात आली, ज्याला म्हणतो आपण ऑपरेशन फ्लड। ऑपरेशन फ्लड म्हणजेच काय? दुधाचा जो काय महापूर म्हणतो आपण, महापूर, ही योजना 1970च्या आसपासमध्ये आणण्यात आली, आणि त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची एका व्यक्तीने भूमिका बजावली तर त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर वर्गीस कुरियन। ओके, लक्षात ठेवा, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना आपण काय म्हणतो? भारतीय धवल क्रांतीचे जनक असं म्हणतो, भारतीय श्वेत क्रांतीचे जनक म्हणतो, लक्षात ठेवा। आणि यांची जी काही जयंती असते
डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती असते 26 नोव्हेंबरला. लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबरला यांची जयंती असते आणि 26 नोव्हेंबर आपण काय म्हणतो, जागतिक किंवा राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा करतो. हे इथपर्यंत ठीक आहे. राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून आपण 26 नोव्हेंबरला साजरा करतो, ज्या दिवशी भारतीय संविधान दिन देखील असतं. मग यांनीच काय केलं होतं, दुधाचा महापीर योजना आणली होती आणि अमूल मिल्क जी काही फॅक्टरी आहे ना, अमूल मिल्क प्रॉडक्टची काही फॅक्टरी आहे त्याची देखील स्थापना यांनीच केलं होतं. कोणत्या ठिकाणी, आनंद या ठिकाणी. ओके, अमूल मिल्क फॅक्टरीची स्थापना आनंद या ठिकाणी कोणी केली आहे, डॉक्टर वर्गीस कुरियन यांनीच केलेली आहे आणि हे त्यावेळेसचे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे प्रमुख देखील होते. दोन संस्था महत्त्वाचे आहेत, एक कुठले, एक आहे NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड वेगळं, राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था मंडळ वेगळं आणि NDRI वेगळं, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट. आता दोन्ही पण संस्थेचं मुख्यालय मात्र वेगवेगळ्या ठिकाणी आहे. आता बघा, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट संस्था कुठे येतं, हे येतं आनंद या ठिकाणी. पहिला पॉईंट कळाला, आनंद या ठिकाणी आणि आनंद येतं गुजरात राज्यामध्ये. ओके, आनंद लक्षात ठेवा, गुजरात या राज्यामध्ये आहे आनंद. याच्या व्यतिरिक्त नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, दुधाविषयीचं संशोधन करायचं आहे तर ती संस्था आहे कर्नाल या ठिकाणी. कर्नाल ज्याला म्हणतो आपण कल्पना चावलांचं शहर, आणि कर्नाल कुठे येतं, हे येतं हरियाणा या राज्यामध्ये. इथपर्यंत माहिती ठीक आहे का? ओके, चला पुढे बघा. पुढचं क्रांती महत्त्वाचं आहे, तर ते ब्ल्यू रिव्हॉल्युशन किंवा निळी क्रांती. निळी क्रांती किंवा ब्ल्यू रिव्हॉल्युशन सगळ्यांना माहिती असेल. आता मत्स्य उत्पादनासंबंधित जी काय क्रांती आहे त्याला म्हणतो आपण ब्ल्यू रिव्हॉल्युशन. कुठलं, मासे उत्पादन किंवा मत्स्य उत्पादन. लक्षात ठेवा, मत्स्य उत्पादन IMP आहे आणि ह्याचे जनक कोणाला म्हणतो आपण, ह्याचे जनक आहेत हिरालाल चौधरी. मोस्ट IMP व्यक्तिमत्व कोण आहेत, हिरालाल चौधरी हे मत्स्य उत्पादनासंबंधित असणारे क्रांतीचे जनक आहेत, ज्याला म्हणतो आपण निळी क्रांती किंवा ब्ल्यू रिव्हॉल्युशन. लक्षात ठेवा. आणि माशांच्या उत्पादनामध्ये सध्या जगात चीन नंबर 1 आहे आणि भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती येतो. कशामध्ये, माशांच्या उत्पादनामध्ये. हे पण ठीक आहे का? बघा, 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत, निळी क्रांती, मत्स्य उत्पादन आणि हिरालाल चौधरी जनक आहेत. पुढचा प्रश्न बघा, पुढची क्रांती महत्त्वाचा आहे, सुवर्ण क्रांती. ओके, सुवर्ण क्रांती मोस्ट IMP. सुवर्ण क्रांतीचा संबंध हा कोणत्या क्षेत्राचा आहे, ज्याला म्हणतो आपण गोल्डन रिव्हॉल्युशन. गोल्डन रिव्हॉल्युशन म्हणजे फळे, मध आणि उद्यानविद्या. महत्त्वाचं आहे, कुठले उत्पादन आहेत, फळे येतात त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं मध येतं. मध आणि फळे 2 तरी किमान तुम्ही लक्षात ठेवा. आणि याचे जनक म्हणतो आपण निरपाख टुटस यांना. कोण व्यक्ती ते, मध उद्यानविद्या आणि फळे यांच्याविषयी जे काही क्रांती आहे, ह्या सुवर्ण क्रांतीचे गोल्डन रिव्हॉल्युशनचे जे काही जनक आहेत यांचं नाव आहे निरपाख टुटस. कोण, निरपाख टुटस. ओके, निरपाख टुटस यांचं नाव लक्षात ठेवा. आणखी महत्त्वाचं, आणि ही जी काही क्रांती आहे ती 1991 ते 2003च्या आसपासमध्ये राबवली होती. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणतं फळ आहे जे सर्वात जास्त प्रमाणात लागवड केलं जातं, तर तो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड करण्यात येणारा जो काही फळ आहे तर तो आहे आंबा. आंबा लक्षात ठेवा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. इथं पण ठीक आहे का? मग आता संपूर्ण मधाचं. ओके, भारतातील मधाचं गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखतात माहिती तुम्हाला? भारतातील मधाचं गाव कुठलं आहे, मधाचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखतात, तर ते आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये गाव आहे, याचं नाव आहे मांगर. मांगर हे भारतातील पहिलं मधाचं गाव आहे. इथपर्यंत ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा महत्त्वाचा क्वेश्चन मोस्ट IMP, तर तो आहे ओके, त्याचं नाव आहे रजत क्रांती. मोस्ट IMP. रजत क्रांती याचा अर्थ सिल्वर रिव्हॉल्युशन. सिल्वर रिव्हॉल्युशन हे येतं अंडी उत्पादन संबंधित. लक्षात ठेवा, रजत क्रांती येतं अंडी उत्पादन. IMP अंडे उत्पादन, ज्याला आपण एग म्हणतो, आपण एग अंडी. आणि ह्या क्रांतीचे जनक आहेत इंदिरा गांधी, भारताची पहिली महिला पंतप्रधान. इंदिरा गांधी ह्या अंडी उत्पादनासंबंधी असणाऱ्या रजत क्रांतीचे जनक आहेत. आणि भारतामध्ये जो काही आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेश हा अंड्याच्या उत्पादनामध्ये नंबर 1 येतो. ओके, अंडे उत्पादन लक्षात ठेवायचं. अंड्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रोटीन जो काही घटक आहे ना, तो पिवळ्या बलकामध्ये देखील आणि पांढऱ्या बलकामध्ये देखील आहे. त्यामुळे त्याला कधी आपण काय म्हणतो, अंड्याला. ओके, अंडे ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, सॅफ्रॉन रिव्हॉल्युशन. सॅफ्रॉन म्हणजे काय, सॅफ्रॉन क्रांती. केशर, बरोबर का, केशर म्हणतो आपण. सॅफ्रॉनला काय म्हणतो आपण, केशर. केशर क्रांती कशाशी संबंधित आहे, तर ते सौर ऊर्जा. सौर ऊर्जा माहिती आहे ना तुम्हाला,
सोलर एनर्जी, सौर ऊर्जावर असणारी जी काही क्रांती आहे, सॅफ्रॉन क्रांती, केशर क्रांती, लक्षात ठेवायचा, केशर क्रांती केशर उत्पादन संबंधित नाही तर ते आहे सौर ऊर्जा. मग आता एक पॉईंट सौर ऊर्जेवरती असणारं, भारतातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं ATM कोणतं आहे? भारतातील सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिलं ATM कोणतं आहे? ATM. ओके, ATM कोणतं असेल तर तो आहे नेल्लोर या ठिकाणी हे लावण्यात आलेलं आहे. आणि नेल्लोर कुठे येतं? हे येतं आंध्र प्रदेश राज्यामध्ये, नेल्लोर. मोस्ट IMP. चला पुढचा प्रश्न बघा, हरित सुवर्ण क्रांती महत्त्वाचं आहे. कुठलं? हरित सुवर्ण, ज्याला आपण ग्रीन गोल्ड रिव्होल्यूशन. हरित सुवर्ण क्रांती कशा संबंधित आहे? तर ते चहा उत्पादन संबंधित. हरित सुवर्ण क्रांती आहे चहा उत्पादन, चहा ज्याला म्हणतो आपण टी. ओके, टी हां या संबंधित आहे. आणि भारतामध्ये फर्स्ट तो काय चहा आहे, पहिल्या चहाला GI टॅग भेटलं तर तो आहे दार्जिलिंगचा चहा. दार्जिलिंगच्या चहाला 2004 मध्ये GI टॅग भेटलेला आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 जो काही चहाच्या उत्पादनामध्ये नंबर 1 येतो तर तो आहे राज्य आसाम. ओके, आसाम हा भारतामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे चहाच्या उत्पादनामध्ये. आणि टी सिटी ऑफ इंडिया म्हणतो आपण कोणत्या शहराला? तर तो आसाममधीलच शहर आहे ज्याला म्हणतो आपण दिब्रुगड. ओके, टी सिटी ऑफ इंडिया म्हणतो आपण दिब्रुगड नावाचं ठिकाण आहे. कुठलं? दिब्रुगड. आणि दिब्रुगड कुठे येतं? हे आसाम राज्यामध्ये येतो. पुढचा प्रश्न बघा, आणि ग्रीन गोल्ड रिव्होल्यूशन म्हणतो आपण चहाचे संबंधित उत्पादन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, काळी क्रांती ब्लॅक रिव्होल्यूशन. ओके, ब्लॅक रिव्होल्यूशन किंवा काळी क्रांती कशा संबंधित आहे? तर ते पेट्रोलियम आणि खनिज उत्पादन. पेट्रोलियम आणि खनिज उत्पादन संबंधित ब्लॅक क्रांती आहे. आणि हे 1970 मध्ये राबवण्यात आलेलं होतं. आता पेट्रोलियम किंवा खनिज संबंधित दोन गोष्टी सांगतो. एक, लँड ऑफ ब्लॅक डायमंड म्हणून कोणत्या ठिकाणी ओळखतात? म्हणजे काळ्या सोन्याचे शहर थोडक्यात. ओके, ब्लॅक डायमंड म्हणजे काळा हिरा. ओके, काळ्या हिऱ्याचे शहर म्हणतो आपण आसनसोल, जे पश्चिम बंगालमध्ये येतं. ह्याला म्हणतो आपण काळे सोने थोडक्यात, बरोबर का? काळे सोने किंवा काळा हिरा असं देखील म्हणतो आपण. कशाला? काळे सोने असं म्हणतो आपण कोळशाला. ॲक्च्युली काळे सोने म्हणतो आपण कोळसा याला. परंतु पेट्रोलियम उत्पादन आणि खनिज, आता खनिज ना दगडी कोळसा देखील, मग तो दगडी कोळसाला म्हणतो आपण काळे सोने. परंतु ब्लॅक डायमंडचं जे काही ठिकाण आहे, भूमी आहे, त्याला म्हणतो आपण आसनसोल पश्चिम बंगाल. आणि कोल कॅपिटल ऑफ इंडिया कुठला असेल तर तो धनबाद, जो झारखंड राज्यामध्ये येतो. भारताची कोळसा राजधानी, भारताची कोळसा राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? तर तो आहे कुठलं? धनबाद. धनबाद येतं कुठं? आपल्या झारखंड राज्यामध्ये. इथपर्यंत लक्षात ठेवा. काळी क्रांती पेट्रोलियम आणि खनिजे याचे संबंधित. पेट्रोलियमची जे काही खनिज तेलाचे